महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। सरपंच आणि सदस्यांनी मिळून भालीवडी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे, ग्रामसेवक बदलण्याची मागणी। भालीवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी मिळून ग्रामपंचायतीला टाळे ठोकले आहे। भालीवडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका राजश्री कदम यांच्या विरोधात सरपंच आणि सदस्य आक्रमक झाले असून त्यांचे निलंबन करण्याची मागणी सरपंच दीपक कारले यांनी केली आहे। तसे निवेदन त्यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे। ग्रामसेविका राजश्री कदम यांच्या विरोधात आधी देखील आपण तक्रार केली आहे। कारवाई झाली नसल्याने अखेर बुधवारी ग्रामपंचायत कमिटीने एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकलं आहे। 25 जानेवारीला ग्रामसेविका राजश्री कदम यांनी ग्रामपंचायत कार्यालयात आपल्या हातावर इजा करून घेतली। सरकारी ठिकाणी त्यांनी वैयक्तिक कारणावरून स्वतःला इजा करून घेतली। याबाबत लगेचच सरपंच यांनी विस्तार अधिकारी यांना याबाबत कळवले होते। तर दुसऱ्या दिवशी 26 जानेवारीला त्या कार्यालयात झेंडा वंदनासाठी उपस्थित राहिल्या नाही। त्यामुळे आम्हाला ग्रामसेवक बदलून मिळत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवू असा निर्णय संपूर्ण ग्रामपंचायत कमिटीने घेतला आहे। तसेच अशा ग्रामसेवकांचे निलंबन करण्याची मागणी सरपंच दीपक कारले यांनी केली आहे। सरपंच, उपसरपंच आणि 9 सदस्यांनी मिळून आपल्या सह्या असलेलं निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना दिले असून ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकलं आहे। आज भालीवडी ग्रामपंचायतला तुम्ही सर्व सदस्य, सरपंच यांनी मिळून तुम्ही टाळं ठोकलेलं आहे, याच्या मागचं काय कारण आहे? नक्की का टाळं ठोकलं गेलं? माझं नाव आहे दीपक वसंत कारले। मी या ग्रुप ग्रामपंचायत भालीवडीचा सरपंच। दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी मी दुपार 2 वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयामध्ये होतो। त्यानंतर मी माझ्या वैयक्तिक काही कामासाठी कार्यक्रमासाठी मी बाहेर गेलो असताना साधारणतः दुपारी 4च्या दरम्यान ग्रामपंचायत कर्मचारी विजय सदाशिव पिंगळे यांचा मला फोन आला आणि त्यांनी फोनद्वारे मला एक माहिती दिली का ग्रामपंचायत कार्यालयामध्ये रुजू असलेल्या ग्रामसेविका राजश्री कदम यांनी ह्या खूप रडतायत, ओरडतायत आणि त्यांनी अंगावर काही इजा करून घेतले असं मला फोनद्वारे ज्यावेळेला माहिती मिळाली त्यावेळेला त्यांनी सांगितलं, सरपंच साहेब तुम्ही लवकर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये या। पण मी तालुक्याबाहेर असल्याकारणाने मी वेळेवर तिथे उपस्थित राहू शकलो नाही। मग मी ज्या वेळेला उपस्थित नाही राहिलो त्याची मला शहानिशा करता आली नाही। पण तीच मी कल्पना लगेच ताबडतोब उज्ज्वला भालराव मॅडम, विस्तार अधिकारी यांना फोनद्वारे त्वरित दिली व त्यांना झालेला प्रकार हा सर्व सांगितला। व झालेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांना मी कल्पना दिल्यानंतर त्यांनी मला एकच सांगितलं का जर का तुम्ही बाहेर आहात, तुम्ही तिथे पोहोचू शकत नाही तर काही हरकत नाही। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 26 जानेवारी तर 26 जानेवारीचा आमचा ग्रामपंचायत झेंडावंदन हा ठरलेल्या वेळानुसार 8 वाजता ठरलेला होता। झेंडावंदनसाठी जर का ग्रामसेविका राजश्री कदम 8:20 वाजता 8:20 आल्या, त्याच्या अगोदर आमच्या ठरलेल्या वेळेमध्ये सगळे लोक आले होते व आम्ही हा झेंडावंदनचा कार्यक्रम 8 वाजता उरकून घेतला। मग जर का देशाचा राष्ट्रध्वज आणि झेंडावंदन याकरता जर का ग्रामसेविका राजश्री कदम जर का उपस्थित राहू शकल्या नाहीत तर मग त्यांना या ग्रामपंचायतीमध्ये काम करण्याचा अधिकार नाही। पण मी तर शासनाने त्यांना पूर्णतः निलंबित, कायमस्वरूपी निलंबित करावं अशी आमची मागणी आहे। आणि त्याकरिता जर का ह्या कार्यालयामध्ये येऊन जर का ह्या राजश्री कदम ग्रामसेविका त्यांच्या वैयक्तिक काही कारणामुळे जर का प्रेशरमध्ये, टेन्शनमध्ये येऊन जर का ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अंगावर जर का इजा करून घेत असतील आणि त्याचं जर का रूपांतर एखाद्या माझ्या सरपंचाला किंवा माझ्या महिला ऑपरेटर मुलगी होती तिथे किंवा एक माझा कर्मचारी होता किंवा माझा उपसरपंच असतील किंवा सदस्य असतील तिथे हजर असते तर त्यांच्यावर जर का आरोप घेतले असते तर ह्याला जबाबदार कोण? मग शासनाने जर का आम्ही वारंवार जर का शासनाकडे ह्याच्या मागे तक्रारी केलेल्या आहेत, मग या तक्रारीचं निवारण आम्हाला आजपर्यंत झालेलं नाही। आणि त्याकरता आमची एकच मागणी असेल का जोपर्यंत ह्या ग्रामसेविकांची बदली होत नाही, आम्हाला दुसरा ग्रामसेवक मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आज आमच्या ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकलेलं आहे आणि हे टाळं उघडणार नाही। ही आमची पूर्णतः मागणी असेल पूर्ण ग्रामपंचायत। माझ्याबरोबर सर्व माझे उपसरपंच आहेत, माझे कर्मचारी आहेत, माझे ऑपरेटर आहे, माझे सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व आहेत। तर हीच आमची एक शेवटची एकच मागणी का आम्हाला दुसरा ग्रामसेवक जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे टाळे खोलणार नाही।
मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.